ओबीसी असेल तर ओबीसीला एबीसी मध्ये करणे, उपवर्गीकरण खरंच करणं गरजेचं आहे का? योग्य की अयोग्य? उपवर्गीकरणात राजकारण केलं जातंय का? मुख्यमंत्री होते, कोण होते? श्रीयुत एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदे सरांनी काय केलं? आपल्याचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खाली ही समिती नेमण्यात आली. नमस्कार, प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळा विषय घेऊन येतोय. पहा, विषय थंबनेल पासून तुम्हाला समजलाच असेल. काय तर नुकतंच देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी डिक्लेअर केलं की एससीचं उपवर्गीकरण काही महिन्यात डिक्लेअर केलं जाणार आहे. आता तसं पाहायला गेलं तर उपवर्गीकरण हे 2024 पासून चर्चेत आहे. मग पहिलं उपवर्गीकरण काय? म्हणजे थोडक्यात काय, कोटा अंतर्गत कोटा देणे. म्हणजे जो रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन मध्ये वेगवेगळ्या जातीला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिव्हाइड करणे. म्हणजे समजा ओबीसी असेल तर ओबीसीला एबीसी मध्ये करणे, ए ग्रुप, बी ग्रुप आणि सी ग्रुप, म्हणजे ओबीसी ए, ओबीसी बी, ओबीसी सी असं डिव्हाइड करणे. एससी असतील तर एससी ला तसंच डिव्हाइड करायचं आहे. तर पहा, उपवर्गीकरण खरंच करणं गरजेचं आहे का? योग्य की अयोग्य? उपवर्गीकरणात राजकारण केलं जातंय का? का खरंच सामाजिक हितासाठी उपवर्गीकरण केलं जातंय? या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, मी संग्राम. आज तुम्हाला सांगणार आहे की या उपवर्गीकरणाविषयीची माहिती. पहा, तर सुरुवातीला जे उपवर्गीकरण जे माहिती आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. पहा की हे जे उपवर्गीकरण आहे हे काय आहे की आरक्षण जे आहे त्या आरक्षणाच्या संदर्भातलं उपवर्गीकरण आहे. मग ज्या जातींना आरक्षण भेटलेलं आहे, पहा, आरक्षणाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली की ज्या जाती, ज्या जमाती समाजामध्ये काय मागासलेल्या आहेत, बॅकवर्ड आहेत, त्यांना समाजाच्या मेन स्ट्रीम मध्ये आणायचं आहे. पहा, इक्वल रिप्रेझेंटेशनचं टूल म्हणून आरक्षणाकडे पाहिलं गेलेलं होतं, ना की गरिबी हटावचं टूल. पहा की ह्या टूलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या समाजातला घटक एक इगॅलिटेरियन सोसायटी निर्माण करण्यासाठी, एक समता आधारित समाज निर्माण करण्यासाठी काय आरक्षण गरजेचं आहे. पिछड्या जाती, मागासलेल्या जाती आहेत, त्यांना समाजाच्या आर्थिक सामाजिक दृष्ट्या काय करायचंय, मुख्य प्रवाहामध्ये आणायचंय. त्याच्यासाठी आपल्याला आरक्षणाची गरज आहे. त्यांना आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम केलं पाहिजे. त्यांना त्यांच्या मानवी हक्काचं आकलन झाले पाहिजे. या दृष्टीनं आरक्षणाचा कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राबवला. आता ह्या आरक्षणाच्या कन्सेप्ट राबवल्यानंतर खरंच आरक्षण तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलेलं आहे का? हा ह्या उपवर्गीकरणाच्या दृष्टीने पाहण्याचा एक मुद्दा आहे. तर या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. पहा, सुरुवात आता पहा, हे जे सध्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं उपवर्गीकरण चर्चेत आलेले ते आलेले 2024 ला. पहा, 2024 ला स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग हा खटला आहे. त्या खटल्याच्या अनुषंगानं हा विषय काय झाला, चर्चेत आलेला आहे. या चर्चेच्या विषयामध्ये काय झालेलं, हा हायकोर्ट मधली केस नंतर सुप्रीम कोर्टमध्ये गेली. सुप्रीम कोर्टमध्ये या केसचं हिअरिंग होतं. ते श्रीयुत सरन्यायाधीश होते त्यावेळेसचे श्री धनंजय चंद्रचूड यांच्या 7 पीठीय, पहा किती, 7 पीठीय घटनापीठासमोर हे हिअरिंग झालेलं होतं. मग ह्या पहा, हा खटल्याचा डेट आहे की 2 ऑगस्ट 2024. मग ह्या खटल्यामध्ये काय सांगण्यात आलं, तर ह्या खटल्यामध्ये काय सांगण्यात आलं, पहा की राज्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण करू शकतं. पहा, उपवर्गीकरण करू शकतो. पहा, राज्य काय करू शकतं, एससी एसटीचं उपवर्गीकरण करू शकतं. पण हे जे उपवर्गीकरण करण्याचा जो राज्यांना अधिकार दिलेला आहे तो काय मॅन्डेटरी नाही, तो कंपल्सरी नाहीये. राज्यांवर ऐच्छिक आहे. तो कसा आहे, ऐच्छिक आहे. जर राज्याला वाटलं तर राज्य काय करू शकतं, उपवर्गीकरण करू शकतं. पहा, मग ह्या केसच्या अगोदर कधी उपवर्गीकरण चर्चेत आलेलं होतं का, तर आलेलं होतं. तेही आपण पाहणार आहोत. पहा, हा झाला 2024चा खटला. पहा, मग हा 2024चा खटला झाल्यानंतर काय झालेलं होतं, तर आपल्या तत्कालीन पहा की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते, कोण होते, श्रीयुत एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदे सरांनी काय केलं की ऑक्टोबर 2024 मध्ये एक समिती नेमली. पहा, ही समिती काय गोष्टी करणार होती आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली ते पाहूयात आपण. पहा, पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. ही 1 सदस्यीय समिती होती. या समितीकडे कोणती कामं दिली किंवा त्या समितीनं कोणती कार्य करायची होती हे इथं पाहूया आपण. पहा, कोर्ट निकालाचा सविस्तर अभ्यास करायचा तिने. त्याचबरोबर ज्या राज्यांनी उपवर्गीकरण केले आहे
त्या राज्यांचा अभ्यास करायचा. म्हणजे आंध्र प्रदेश, पंजाब ह्या राज्याने काय केलंय की उपवर्गीकरण इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे. तर त्या राज्यातल्या काय करायचं, ह्या उपवर्गीकरणाचा अभ्यास करायचा आहे आणि उपवर्गीकरणाच्या सविस्तर प्रक्रियेचे प्रारूप निर्धारित करायचे. तर ह्या समितीनं हे 3 महत्वाचे कामं करायची. त्याचबरोबर आणखीनही कामं दिलेली आहेत, पण हे 3 महत्वाचे कामं होती. पहा, हे कोणाच्या, तर आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये झालेले होतं. आता हा उपवर्गीकरणाचा विषय चर्चेत आला, पण ह्याला काही पार्श्वभूमी आहे. पहा, ह्याला काही इतिहास आहे. तो सुरू होतो 2004 पासूनचा. आंध्र प्रदेशमध्ये काय झालं की एससीचं उपवर्गीकरण लागू करण्याबाबत एक रिझोल्युशन पास करण्यात आलं. तिथं बिलही मांडलं गेलं. मग ह्या बिलाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आताही जे एससीचं उपवर्गीकरण सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे, त्यालाही संमिश्र प्रतिसाद दिला जातोय की ज्या जातींना फायदा होतोय किंवा ज्या जाती त्याच्यातनं जास्त प्रमाणात फायदा उचलतायत, जर कागदोपत्री उचलत असतील तर उपवर्गीकरणामध्ये काय होतील, त्या जातींना कमी प्रमाणात दिलं जाईल. ह्याच्यानंतर आपण एक जी रोहिणी आयोगाचा रिपोर्ट हे पाहणार आहोत ओबीसी आरक्षणाबाबतचा. त्या रिपोर्टमध्ये मी तुम्हाला सांगेल की उपवर्गीकरण का गरजेचं आहे. खरंच आरक्षणाचा फायदा त्या प्रवराला, म्हणजे समजा एससी मध्ये जर 59 जाती असतील महाराष्ट्रामध्ये, तर त्या 59 जातीला समप्रमाणामध्ये फायदा भेटतोय का? आरक्षणाचा जो हेतू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला, तो खरंच तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत जातोय का? हा त्याच्या पाठीमागचा मोटिव्ह आहे. पहा, तर हा खटला किंवा उपवर्गीकरणाच्या बाबतचा सुरुवात या खटल्यापासून झाली. ईव्ही चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य 2004चा खटला आहे हा. 5 जजेस बेंच होतं. आता ह्याच्यामधलं काय सांगितलेलं आहे पहा, हे महत्वाचं. आता हा खटला आणि चंद्रचूड सरांचा जो खटला होता ह्याच्यामध्ये काय आहे, कॉन्ट्रास्ट आहे. पहा, चंद्रचूड सरांनी काय सांगितलेलं होतं की सब क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतं, राज्य करणार. पहा, पण ईव्ही चिनैया 2004 साली खटल्यात काय म्हणतायत की सब क्लासिफिकेशन नॉट परमिसिबल. पहा, सब क्लासिफिकेशन नॉट परमिसिबल म्हणजे परमिसिबल नाहीये. पहा, होमोजिनियस क्लास आहे. पहा, एससी हा एक होमोजिनियस क्लास आहे म्हणले, हा कॉन्ट्रास्ट आहे इथं. ठीक आहे. पहा, हे असं कोणी सांगितलं होतं, ईव्ही चिनैयांनी. मग ईव्ही चिनैया केसमध्ये काय झालं, तर सब क्लासिफिकेशन करायची गरज नाही म्हणले, एससी हा एकच होमोजिनियस क्लास आहे असं सांगण्यात आलं. ठीक आहे. पहा, त्याच्यानंतर ही केस चर्चेला आली. ठीक आहे. तर दविंदर सिंग वर्सेस पंजाब किंवा स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग केसमध्ये ही केस नंतर सुप्रीम कोर्टमध्ये गेली. पहा, सुप्रीम कोर्टमध्ये ह्या केसचा निकाल लागला दविंदर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 2024 मध्ये. पहा, 9 नोव्हेंबर 2024 ला हा निकाल लागलेला आहे. पहा, ईव्ही चिनैया नॉट करेक्ट. पहा, ह्याच्यामध्ये काय सांगितलं की ईव्ही चिनैयाने जे सांगितलं होतं की उपवर्गीकरण नॉट अलाउड आणि एससी हा होमोजिनियस क्लास आहे, तर हे चुकीचं आहे म्हणले. म्हणून काय सांगितलं त्यांनी, ईव्ही चिनैया नॉट करेक्ट. पहा, एससी हा प्रवर्ग आहे का, नॉट होमोजिनियस. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीत वेगवेगळ्या समाज स्तरामधून आलेले आहेत, त्यांचं मागासले पण वेगवेगळं आहे, मग त्याच्यामुळं त्यांना होमोजिनियस म्हणता येणार नाही. पहा, खूप महत्वपूर्ण वर्डिक्ट आहे हे. दे आर हेट्रोजिनियस. पहा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दे आर हेट्रोजिनियस. पहा, राज्यांना उपवर्गीकरण परमिसिबल आहे. राज्य काय करू शकतात, उपवर्गीकरण करू शकतात, पण ते कसं आहे, ऐच्छिक आहे, मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही. पहा, हे असं ह्याच्यामध्ये सांगितण्यात आलं. आणि तिथून पुढे काय झालं की प्रत्येक राज्यामध्ये एससीच्या उपवर्गीकरणाची चर्चा चालू झालेली. आता उपवर्गीकरण खरंच गरजेचं आहे का, ह्याच्याबाबत एक जी रोहिणी आयोगाचा रिपोर्ट आहे ओबीसी रिलेटेडचा. मग त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला भांबावून टाकणाऱ्या काही गोष्टी आहेत. मग त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडतील की खरंच आरक्षण तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलेलं आहे का, खरंच आरक्षण ज्या लोकांना गरजेचं होतं त्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे का, आणि त्याचा फायदा घेऊन ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलं पण कमी करायला सहाय्यभूत ठरलेलं आहे का. पहा, हा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्ट मधले हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहा, पहिला मुद्दा काय सांगतो, पहिला मुद्दा सांगतो अत्यंत असमान वाटप झालेलं आहे. पहा, वाटप कसं झालंय, अत्यंत असमान वाटप झालेलं आहे. म्हणजे काय, पहा, अहवालानुसार अहवालात काय सांगितलं, ओबीसी आरक्षणातील 97% नोकऱ्या, पहा, ओबीसी आरक्षणातील 97% नोकऱ्या, शैक्षणिक जागा फक्त 25% ओबीसी जातींना मिळाल्या. म्हणजे 97% नोकऱ्या आणि शैक्षणिक जागा 25% जातीने घेतलेल्या आहेत. त्यापैकी सुमारे 24.95% जागा फक्त 10% ओबीसी जातीने घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे उपवर्गीकरण हे चर्चेत यायला लागलं. हा जो आयोग होता
तो 2 ऑक्टोबर 2017 साली स्थापन झालेला आयोग होता. त्या आयोगानं रिपोर्ट ज्या वेळेस दिला 31 जुलै 2023 ला, आणि त्याच्यानंतर काय झालं की उपवर्गीकरण चर्चेत यायला लागलं. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. दुसरं, शून्य प्रतिनिधित्व. सुमारे 983 ओबीसी जातींना, पहा रिपोर्ट लक्षपूर्वक ऐका, हा 983 ओबीसी जातींना म्हणजे एकूण जातीपैकी 37% जातींना कोणत्याही नोकरी किंवा शैक्षणिक जागा मिळालेल्या नाहीत. म्हणजे आरक्षण आहे पण त्यांना नोकरीमध्ये किंवा शैक्षणिक स्तरावरती प्रतिनिधित्व भेटलेलं नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न अधुरं राहिलेलं होतं. ज्या समाजामध्ये किंवा ह्या सोसायटीमध्ये हा पूर्ण भारत देशातला जो समाज आहे, संविधानाने एक संघ करायचा आणि सामाजिक प्रतिष्ठा प्रत्येकाला भेटली पाहिजे, हा जो त्यांचा मोटिव्ह होता तो काय झाला, फुलफिल झालेला नाहीये. पहा की ओबीसी मधल्या 983 जातींना नोकरी आणि शिक्षणामध्ये एकही जागा भेटलेली नाही. याचा अर्थ आरक्षणाचा फायदा काही गटांपर्यंतच मर्यादित राहिलेला आहे. पहा, आरक्षणाचा फायदा काही गटांपर्यंतच मर्यादित राहिलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं असं हे केलं जातं. आता याच्याबाबत मतमतांतरे आहेत. काही लोक राजकीय हट्टापायी म्हणतात की उपवर्गीकरण नको, काही म्हणतात केलंच पाहिजे. पण खरंच आपण जर विचार केला तर उपवर्गीकरण गरजेचं आहे का, हे त्याचं स्टॅटिस्टिक्स जो डेटा आहे, त्या समजा एससी कॅटेगरी असतील त्या एससी कॅटेगरीचा डेटा आल्यानंतर कळेल, एसटी असतील तर एसटी कॅटेगरीचा डेटा, आणि हे प्रत्येक राज्य लेवलला ज्यावेळेस होईल त्यावेळेसच ते कळणार आहे. ओके, पुढे पहा, ओबीसी उपवर्गीकरणाची गरज काय. या कारणामुळे जी रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला होता. मी तुम्हाला सांगितलं की 2 ऑक्टोबर 2017 ला जी रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला, जेणेकरून ओबीसी आरक्षणाचे फायदे सर्व जातींमध्ये समान रीतीने विभागले जावेत. म्हणजे ज्या ओबीसी मधल्या जातीत, आता पहा की ज्या 983 जाती तर त्यांना काही नोकरीमध्ये पण आरक्षण भेटलं नाही, म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा उठवता आला नाही, म्हणजे त्या मार्क्समध्ये ते क्वालिफाय होऊ शकले नाहीत जरी ओबीसी मध्ये असले तरीही. कारण का, काही ओबीसी मधल्या पुढारलेल्या जातींना ते काही संधी यांच्यापासून हिरावून घेतलेली आहे. पुढे, याच कारणामुळे जी रोहिणी आयोग स्थापन केला, आयोगाने अल्प प्रतिनिधित्व असलेल्या ओबीसी गटांना स्वतंत्र हिस्सा देण्याची शिफारस केली. म्हणजे पहा की ज्या गट, आता समजा हा अल्प प्रतिनिधित्व गट झाला आणि जे वरचा 25% वाला होता त्यांनी किती 97% फायदा घेतलेला आहे. मग जर 25% 97%चा फायदा घेत असतील, पहा हे 25% लोक आहेत, हे 97% फायदा घेत असतील, तर राहिलेल्या 3% मध्ये किती, तर 75% लोक आहेत. पहा, राहिलेल्या 3% नोकरी आणि शैक्षणिक जागामध्ये किती 75% लोक आहेत. मग उपवर्गीकरण गरजेचं आहे की नाही. ओबीसी मध्ये तर उपवर्गीकरण गरजेचं आहे. समजलं. आता पुढे पहा, आता आपल्या एससीचं सध्याचं आरक्षण आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये जर पाहिले तर पहा, राज्यामध्ये एससी जे आहे आपण 13% आरक्षण दिलेलं आहे, तर देश पातळीवर ते 15% आरक्षण आहे. पण जो 13% आरक्षण जे दिलेलं आहे एससीला, त्याच्यामध्ये 60% पॉप्युलेशन ही महार समाजाची आहे. 60% पॉप्युलेशन, नियर अबाउट 60 असं धरा, महार समाजाचे आहे. 20% पॉप्युलेशन मातंग म्हणजेच मांग या समाजाची किंवा या जातीची आहे. 10% पॉप्युलेशन ही पहा मातंग, मांग, महार आणि चांभार, आणि 1.9 किंवा 2% ही आहेत भंगी. पहा, यांचं जरी पॉप्युलेशन पर्सेंटेज काढलं तर हे 93% होतंय. ठीक आहे, मग याच्यातल्या कुणाला कितपत फायदा झाला ह्याचा डेटा अजून आलेला नाहीये. पहा, कोणाला कितपत फायदा झाला आरक्षणाचा ह्याचा डेटा आलेला नाहीये. तो डेटाचा अनालिसिस करून काय होणार आहे की रिझर्वेशनचं वर्गीकरण होणार आहे आणि कोणाला किती आरक्षण दिलं जाणार हे त्याच्यावरून डिसाइड होणार आहे. का की जी रोहिणी आयोग आला, जी रोहिणी आयोगानं ज्यावेळेस जनसामान्य त्याचबरोबर सरकारचे डोळे उघडणारी आकडेवारी समोर दिली, त्यावेळेस कळलं की उपवर्गीकरण गरजेचं आहे का, तर हो गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जर खऱ्या अर्थानं आपल्याला पूर्ण करायचं असेल तर
काय की त्यांचं म्हणणं काय होतं की तळागाळातल्या लोकांपर्यंत आरक्षण गेलं पाहिजे, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या तो पुढारला पाहिजे आणि एका भारताचा एक सक्षम नागरिक म्हणून तो उभा राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी काय होतं, आरक्षण होतं. आरक्षण हे रिप्रेझेंटेशनचं एक महत्वाचं टूल आहे. बरोबर, त्या रिप्रेझेंटेशन जर द्यायचं असेल तर आरक्षणाची गरज आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पुढारण्याची गरज आहे. मग आता हे डेटा आल्यानंतर कोणत्या जातीला किती पर्सेंटेज होतं, आता पहा की ह्याच्यातल्या ज्या 7% राहिलेल्या जाती आहेत, पहा महाराष्ट्रामध्ये 59 जाती ह्या SC प्रवर्गामध्ये आहेत. त्यात 93% जे पॉप्युलेशन आहे ते ह्या 4 जातींचं आहे. मग राहिलेल्या जातींना प्रेझेंटेशन किती भेटते, रिप्रेझेंटेशन किती भेटते आणि त्यांचा विकास झालेला आहे का, त्यांचाच विकास झाला आणि ह्यांचा झाला नाही, हा अभ्यासपूर्ण डाटा पाहून आपल्याला काय होणार की उपवर्गीकरणाचा इम्प्लिमेंटेशनची गरज आहे. उपवर्गीकरण गरजेचं नाही असं बरेच जण म्हणतात. काही म्हणतात की उपवर्गीकरण केलंच पाहिजे, काही म्हणतात केलं नाही पाहिजे. ज्याची त्याची मतमतांतर आहेत. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं उपवर्गीकरण गरजेचं आहे का, तर आहे. का तर ज्या लोकांसाठी रिझर्वेशनची गरज आहे त्या लोकांपर्यंत रिझर्वेशन जाण्याचं गरजेचं आहे आणि त्या लोकांना प्रतिनिधित्व भेटणं गरजेचं आहे, त्यांना नोकरी रोजीरोटी भेटणं गरजेचं आहे. पहा की उपवर्गीकरणावर जी मतमतांतर आहेत ती काय आहेत, तर स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठीची आहेत. खऱ्या अर्थानं जर आरक्षणाचा उद्देश काय आहे, ह्या उद्देशाला अनुषंगून जर आपण पाहिलं तर उपवर्गीकरण करणं गरजेचं आहे. तर पहा की अशा प्रकारे काय पाहिलेलं आपण की अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण आहे त्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातला आपण पाठीमागचा इतिहास पाहिलेला आहे. 2004 पासून EV चेन्नैया केस, त्याच्यानंतर देविंदर सिंग केस आणि त्याच्यानंतर आपल्या श्रीयुत एकनाथजी शिंदे यांनी स्थापन केलेली समिती, ह्या समितीच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. उपवर्गीकरण का गरजेचं आहे ह्या संदर्भात मी काय सांगितलं तुम्हाला, जी रोहिणी आयोगाचा जो की 31 जुलै 2023 ला रिपोर्ट दिला होता, तो रिपोर्ट मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.